नमस्कार. द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण उपवासासाठी हे उन्हाळी पदार्थ बनवूया. उन्हाळी वाळवणातलाच हा पदार्थ आहे. करायला एकदम साधा सोपा आहे. तर आज आपण बटाटा आणि साबुदाण्याचे हे उपवासासाठी पापड बनवूया एकदम सोप्या पद्धतीने. आणि टिकायलासुद्धा 2-3 वर्ष आरामात टिकतात. चवीलासुद्धा एकदम खमंग आणि खुसखुशीत आहे. बघू शकता तुम्हाला मी एक पापड तोडून पण दाखवला. आणि फॅन खालीसुद्धा तुम्ही हे सुकवू शकता. चला तर आता आपण तयारी करून घेऊया. तर 2 वाटी साबुदाणा भाजून घेणार आहे मी आधी. कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये मी 2 वाटी साबुदाणा मोजून टाकलेला आहे. मंद गॅसवरती आपल्याला हा साबुदाणा छान मस्त फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. 10 ते 15 मिनिट लागतात. आणि शक्यतो जाडबुडाचं भांडं घ्यायचं, म्हणजे छान साबुदाणा भाजल्या जाते. तर 10 ते 15 मिनिट लागले मला. छान मस्त साबुदाणा फुलला गेला. बघू शकता तुम्ही. कढई मी खाली उतरून ठेवली. छान थंड होऊ द्यायचं साबुदाणा. त्यानंतर मिक्सरमधून याचं पावडर करून घ्यायचं आहे आपल्याला. तर मिक्सरमधून मी पावडर करून घेतलेलं आहे. तर हे 2.5 किलो बटाटे घेतले मी, उकळून घेतले. उकळून सालं काढून घेतलेले आहेत 2.5 किलो बटाटे. आता आपण जे पुरण मॅश करतो त्या चाळणीने आपल्याला हे सगळे बटाटे मॅश करून घ्यायचे आहे. तुम्ही किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता. फक्त त्याच्यामध्ये गुठळे वगैरे नाही राहायला पाहिजे. छान मस्त मॅश व्हायला पाहिजे एकसारखं, म्हणजे आपला पापड छान येतो एकदम प्लेन. बटाटे छान उकडले गेले की मग हाताने छान चुरता येतात. त्यानंतर हे आपलं जे पुरण मॅश करतो ते मॅशरने छान त्या चाळणीमध्ये मॅश करून घ्यायचे. तुम्हाला खाली पण दाखवते मी. एकदम एकसारखं आपलं हे छान बटाट्याचं पीठ तयार होते. बघू शकता. मस्त एकदम मऊ असं. आता आपण याचप्रमाणे सगळे बटाटे ह्या चाळणीतून छान मॅश करून घेऊया. आणि थोडं थोडं झालं की आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर याचप्रमाणे मी सगळे बटाटे मॅश करून घेतले. बघू शकता. मस्त घट्ट असं आपलं हे बटाट्याचं पीठ तयार झालेलं आहे. तर तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे साबुदाणा मी हा रात्रीच भाजून बारीक करून ठेवलेला होता. आता आपण चाळून घेऊया. जी आपली मैदा चाळायची जी चाळणी असते त्या चाळणीने आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे. म्हणजे पापड छान मऊ होतात, खूप कडक होत नाही. थोडंसं जाडसर जर साबुदाणा राहिला किंवा टाकलं तुम्ही त्यामध्ये तर थोडासा पापड कडक होते. तर मैदा चाळायच्या चाळणीने हा साबुदाणा मी चाळून घेतलं पीठ. वरती जे राहिलं आहे ते पुन्हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पुन्हा मी याचं पीठ तयार करून घेतलं. पुन्हा मी चाळणीने चाळून घेतलं. कारण एकसारखा पापड येते आणि पापडही छान फुलते बारीक जर पीठ असेल तर. तर हे सगळं पीठ मिक्स करून घेऊया. 2 चमचे मीठ, आपला जो पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्यानं 2 चमचे मीठ आणि 2 चमचे तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरली तरीसुद्धा चालते. हिरवी मिरची वापरल्यामुळं पापड छान पांढरा दिसतो आणि लाल तिखट असल्यामुळं थोडंसं लालसर दिसते. छान तेल लावून मी हे मस्त पीठ भिजून ठेवलं. अर्धा तास असंच ठेवलं, कारण आपण याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ वापरलेलं आहे. तर छान मस्त साबुदाण्याचं पीठ आणि बटाटे छान मस्त मुरल्या जातात. त्यामध्ये साबुदाणा पण मस्त भिजले जाते. आता अर्ध्या तासानंतर छान गोलगोल गोळे करून घ्यायचे मध्यम आकाराचे. तुमच्याकडं जसं पुरी पात्र जसं आहे त्यानुसार तुम्ही हे बनवू शकता. छोटं असतं याच्यामध्ये नंबर 3, नंबर 4 याप्रमाणे सुद्धा याच्यात पुरी पात्र मिळतात. तर माझं हे नंबर 2चं आहे. तर मी हे आधीच गोल प्लास्टिक कट करून घेतले ते त्याला तेल लावून घेतलं. त्यामध्ये तर हे पहिलं प्लास्टिक टाकायचं. त्यानंतर आपण जे गोळा करून घेतला पिठाचा तो ठेवायचा. त्यानंतर वरती प्लास्टिक ठेवायचं आणि हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे. तुम्हाला दाखवते मी. मस्त पापड तयार झालेला एकसारखा. आणि खूप एकदम पातळ नाही करायचं आहे आणि खूप जाड पण नाही करायचं आहे. बघू शकता तुम्ही याप्रमाणे. आणि आधीच मी प्लास्टिक टाकून ठेवलं. त्या प्लास्टिकवरती आपण हे पापड टाकून घेऊया. तर मी 2.5 किलो बटाटे आणि 2 वाटी साबुदाणा वापरलेला आहे. तर पटपट होतात हे. दोघी तिघी जर असेल तर एक अर्ध्या तासात हे पापड होतात. एक जण गोल गोल गोळे करून द्यायला, दुसरी प्रेस करायला आणि तिसरी टाकायला जर असेल तर अर्ध्या तासात हे पापड होतात. आणि एकटी बाईसुद्धा करू शकते, कारण आधी सगळे गोळे करून घ्यायचे, नंतर प्रेस करायचं आणि टाकायचं. तर मी हे फॅन खालीच हे 5-6 तास मी सुकून घेणार आहेत.
तर मस्त उन्हाची सुद्धा गरज नाही, फॅनखाली सुद्धा छान हे सुकल्या जातात. तर तुम्हाला दाखवते मी हे 4-5 तासानंतर हे पापड आपले असे सुकले गेले, बघू शकता. आता संध्याकाळी मी असेच ठेवणार आहे फॅनखाली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे टोपल्यात भरून डायरेक्ट मी उन्हात ठेवणार आहे, कारण याला खूप ऊन लागत नाही. बघू शकता किती पातळ पापड आहेत ते. दुसऱ्या दिवशी मी एक 4-5 तास हे उन्हामध्ये वाळवून घेतले, कारण आपल्याला उन्हामध्ये याच्यासाठी ठेवायचे आहे की हे आपल्याला वर्ष ते 2-3 वर्ष टिकतात. तसं हे फॅनखाली पण सुकल्या जातात हे पापड, पण उन्हामध्ये ठेवायचे एक 2-3 तास, म्हणजे छान टिकायलासुद्धा टिकतात. आणि आपण त्याला थोडंसं तेलाचा हात लावलेला राहते, त्यामुळे तो तेलाचा वास पण निघून जाते आणि तेलाचा वास पण येत नाही. नंतर वर्ष ते 2 वर्ष हा पापड टिकल्या जाते. एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवले तर छान टिकतात ते. चला तर आता आपण तळून पण बघूया. तेल गरम करायला ठेवलं गॅसवरती. जसं आपण उडदाच्या पापडाला याचं टेम्परेचर ठेवतो तेलाचं, त्याचप्रमाणे आपल्याला तेवढंच हे तेलाचं टेम्परेचर ठेवायचं आणि त्यामध्ये हे बटाट्याचे पापड तळून घ्यायचे. तर उपवासासाठी आज आपण बटाटा साबुदाण्याचे एकदम सोप्या पद्धतीने हे पापड बनवलेले आहे. चवीलासुद्धा अप्रतिम लागतात, बघू शकता तुम्ही. तुम्हाला मी एक पापड तोडून पण दाखवणार आहे. तर रेसिपी आवडल्यास कमेंट, लाईक आणि शेअर नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून आभार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.